खरं म्हणजे तुमचं हे सगळं आलोट प्रेम हे पाहून मी आता काय बोलावं हेच मला सुचेनासं झालंय. ही प्रचाराची सुरुवातीची सभा आहे का विजयाची सभा हीच मला कळ. अनेक वर्ष आपण सगळ्यांनी मला साथ दिलेली आहे. आज तिसरी पिढी मला साथ देते. 3 पिढ्याचा प्रतिनिधी म्हणून या तालुक्यामध्ये मी काम केलेलं आहे. इथंच 2 पिढ्या आहेत, एक बारबुले अण्णा, एक विश्वास भाऊ आणि एक कृष्णराज. आणि तुम्ही सर्व मंडळी हे आपापल्या गावात काम करणारी, लोकांचं प्रेम मिळवणारी तुम्ही सगळी माझे सहकारी आहात. एका बाजूला महाविकास आघाडी आहे आणि दुसऱ्या बाजूला महायुती आहे. त्या महायुतीची सगळी बटणं ही दिल्लीवर आहेत. महाविकास आघाडीचा सर्व कारभार हा महाराष्ट्रातनं चालतो. हा मोठा फरक आहे. आपण पाहिलं की निवडणुकीच्या तोंडावर 2 महिने 2.5 महिने जरा बोलणं कमी करा. मागचे लोक कोण बोलतायत ते प्लीज. ओय गप्पा मारणार. भारतराव जरा शांत. अनेक घोषणा, अनेक योजना. अरे मग तुम्ही 2.5 वर्ष राज्य करताय. 2 पक्ष फोडून आणलेलं राज्य आहे तुमचं. तर तुम्ही का नाही त्या 2-2.5 वर्षापासून त्या सुरू केल्या? लोकसभेचा दणका बसल्यावरच बहीण लाडकी झाली. आणि ओमराजे किती फसवा इथं हे सुद्धा सांगतो. 1500 रुपये एका बाजूने दिले. योजना चांगली आहे, वाईट नाही, पण तिची तरतूदच फक्त निवडणुकीपुरती होती. मला सांगा, एखादा शासकीय निर्णय झाल्यानंतर जे महिना अनुदान आहे ते अनुदान निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते बंद केलं. आपण अनेक वर्ष पाहतो. संजय गांधी निराधार योजना महाराष्ट्रात सुरू झाली. माझ्या कल्पनेप्रमाणे अंतुले साहेबाच्या वेळेत सुरू झाली. ती तेव्हापासून किती निवडणुका झाल्या? ते अनुदान कधी बंद झालंय का? हेच अनुदान कसं बंद झालं? म्हणजे निवडणुकीपुरतीच लाडकी बहीण आहे आणि तुम्ही निवडणूक आयोगाचं कारण पुढे करून ते 1500 रुपये बंद केले. म्हणजे याच्यात सुद्धा लबाडी आहे. आणि तुम्ही सरळ सांगता आम्हाला सत्तेवर परत बसवा आणि ही योजना आम्ही पुढे करू. अरे पण तुम्हाला हे 1500 देताना तुम्ही भाऊजीच्या खिशातनं किती काढले त्याचं काही हिशोब आहे का नाही? हा, एकीकडे लाडकी बहीण म्हणायची आणि मग दाजीचं काय करायचं? दाजीचं सोयाबीन 8,000ची घोषणा करत होते, 4,000वर आलं. आणि 4,000चा
बार्शी मार्केट यार्डात जर बघितलं तर कारभारीच खरीददार असल्यामुळं बार्शीच्या बाजारपेठेपेक्षा येडशीला 200 रुपये भाव जास्त आहे, गौडगावला 200 रुपये भाव जास्त. पूर्वी जुने लोक म्हणायचे राजा व्यापारी तर प्रजा भिकारी. जुने मन काही खोटे नाही, ती वास्तवात आणण्याचं काम आता आपल्या समोरच्या माणसानं केलेलं आहे. कशाला कोणते आता बाजारात तिथं माल घालणार. जर अशा प्रकारे जर मुख्य माणूस खरीददार आहे. आमच्या इथं पूर्वी लिलाव व्हायचे 10 पैसे वाढवा, रुपये वाढवा, असं ते आडत्याचे मुनिमन आडते असा तो माल शेतकऱ्याला जास्त भाव मिळावा म्हणून. आता तसलं काहीच नाही. एकच माणूस भाव काढतो, सोयाबीनचा हा भाव, त्याचं पोट भरेपर्यंत. त्याचं पोट काही भरेना आणि भाव काही वाढेना. कांद्याच्या बाबतीत तेच झालं. आणि एक असं काही आता खरेदी केंद्र सुरू केलं म्हणून प्रोपोगंडा आहे, जाहिरात आहे की जसं काही देशात फक्त बार्शीतच सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू आहे. हा आमच्या काळात मी फेडरेशनचा चेअरमन होतो, त्याही वेळेस मार्केट कमिटीमध्ये ज्या पिकाचे भाव पडलेले होते ते काय म्हणायचं त्याला, रास्त भाव, हमी भाव केंद्रामध्ये किंवा हमी भावाप्रमाणे आपण सुद्धा अनेक वेळा त्या ठिकाणी केंद्र उघडून खरेदी केलेली आहे. पण यांची काल परवाची कुठली तरी लेकरं त्या मुलाखतीला आलेल्या माणसाला सांगत होती की स्वप्नानं 25 वर्षात काय केलं. त्याचं वय 25 वर्ष. मी त्याला सांगितलं, बार्शीतलंच होतं ते, तू जन्मल्यापासून ज्यावेळेस पासून तू पाणी प्यायला लागला ते पाणी मी आणलेलं आहे आणि आजही ते पाणी तू पितोय. मग तू नुसतं पाणी पितोय का काय घालून पितोय ही काय मला कळा. माग ती तर सगळ्यांना माहिती आहे. उगाच कोणाच्या जुन्या धंद्याबद्दल बोलू नये असं म्हणतात. जग जाहीर आहे ते. काहीच केलं नाही 25 वर्षात. माग मोदी असंच म्हणायचे, क्या किया है कांग्रेस ने 70 बरस में, भाइयों बहनों म्हणत होते. काय केलं 70 वर्षात. आम्ही एकदा म्हणलं वैरागच्या सभेत का कुठेतरी बोललो, मग इथं सगळं जंगल होतं का 2014च्या आधी कारीला. म्हणजे माणसं 2014ला जन्मली, मोठी झाली, देवळं जमिनीतनं उभारलं. हे रुक्मिणी मंदिर, हा कळमवाडीचा तलाव, तो बाबळगावचा तलाव, हे 2014 नंतर झालेत का. ते बोलताना तरी जरा भान राखावं. समोरचा उमेदवार तुमच्या माग तुमचा शर्ट धरून फिरत होता 2.5 वर्ष. 2.5 वर्षानंतर फडणवीस साहेब गृहमंत्री झाल्यापासून त्याला खूप बळ आलं. ह्या अधिकाऱ्याला बोल, त्याला त्रास दे, त्याच्यावर केस कर. आणि अर्ज भरल्यावर मुलाखतीत सांगितलं की 4.5 वर्ष दिलीप सोपल कुठं होते.
मी म्हणलं बहुतेक आता विस्मरणाचा आजार झाला की काय, भान सुटत चाललंय. हातात बाण आहे पण भान नाही आहे. आपण तिघजण कोरोना काळातल्या कलेक्टरांच्या ज्या मीटिंग झाल्या त्यात ते आमदार म्हणून होते, ओमराजे खासदार म्हणून होते, मी माझे आमदार म्हणून प्रत्येक मीटिंगला मी हजर होतो. पण त्यांना काहीतरी करून खोटं बोलायची ही फार जुनी सवय. एक निवडणूक तर निसती काही न लागता पट्टी बांधून जिंकलेले. मी त्यावेळेस पासून सांगतो की बाबा सावध राहा. एखाद्या वेळेस दोन डोळे उघडे ठेवून अख्ख्या अंगाला बँडेज बांधून हा माणूस येऊ शकतो. की बघा माझं कुठं काहीच ठेवलेलं नाही, काहीच सांगता येत. इतकी टोकाची प्रवृत्ती असलेली व्यक्ती आहे. आणि मी केलेले काम 3 पिढ्यांनी बघितलेले. आणि मी तरी कोण बोलतोय रे बाबा, तुम्ही जे नाही म्हणतो तीच बोलतोय. तीन पिढ्या तुम्ही निवडून दिल्यामुळे मी काम करू शकलोय. आणि ते काम करताना दादा मी आमदार नसताना सुद्धा अनेक अधिकाऱ्यांच्या माझ्या ओळखी मैत्री असताना, अधिकराव पाटील आपल्या एसटीचे DC होते, त्यांचे वडील आमदार होते आणि मी युवक काँग्रेसचा जिल्ह्याचा अध्यक्ष असल्यामुळे त्यांची माझी ओळख झाल्यावर त्यावेळेस कंडक्टर ड्रायव्हरची भरती होती. आणि त्या भरतीमध्ये या तालुक्यातली पोरं त्यांनी मला सांगितलं की दिलीप तुमच्या इथले काही असतील तरुण तर पाठवा. हे 85च्या आधीची गोष्ट सांगतोय, आमदार नव्हतो त्यावेळेस. अधिकराव पाटलांनी त्या 85च्या आधीच्या काळात कंडक्टर, ड्रायव्हर आणि फिटर म्हणून जवळपास 30 ते 32 मुलं कामाला लावली. आणि बार्शीच्या मुलांना सांगा, म्हणजे ते परीक्षा घेणारा एक जीव होता, त्यांनी सांगितलं की ड्रायव्हिंग मध्ये फेल होते. तर मी म्हणलं कारण काय, त्यांनी सांगितलं तुमच्या इथल्या पोरांना सांगा रिव्हर्स टाकताना 2दा क्लच दाबायचा असतो. हे त्यानंतरच्या अनेक परीक्षांना मी पोरांना सांगत होतो, पण फक्त बार्शी तालुक्यातल्या. गणेश दादा बघायला गेले. आणि त्यापासून अनेक जण, या गावात सुद्धा 1-2 असते त्या काळातली. आमच्या निंबाळकराला तर आम्ही चाऱ्याला जाऊन हातात ऑर्डर दिलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी मी काम केलं तिथं त्या खात्याच्या त्या विभागाच्या काय जे असेल त्या योजना बार्शी तालुक्यात आणण्याचं काम केलं. विधी न्यायमंत्री होतो, मनोहर जोशी साहेब होते. त्याही वेळेस सिद्धिविनायक असो, शिर्डी साईबाबा असो, ही देवस्थानं विधी खात्याच्या अखत्यारीत जायची. त्या माध्यमातून अनेक रुग्णांना जास्तीत जास्त मदत आणि अनेक शिक्षण संस्थांना देणग्याचं काम सुद्धा केलेलं आहे. त्याच्यानंतर कोर्ट बार्शीत, पूर्वी सोलापूरला जायला लागत,
सिनियर डिव्हिजन, सेशन कोर्ट, आज 8-9 कोर्ट झाले. अध्यक्ष इथं आहेत. जिथं जाईल तिथलं काही ना काही आपल्या तालुक्यात आलं पाहिजे. हा माझ्या पुढं आदर्श विलासराव देशमुख साहेबाचा होता. शाळा, कॉलेज, डीएड, त्या आम्ही आणलेल्या डीएड मध्ये संभाजीरावच्या कितीतरी चाऱ्याच्या डीएड मध्ये कितीतरी मोठ्या संख्येनं बिगर पैशाची मुलं डीएड झाली. एक इथं बसला किशोर, असे अनेक जण आहेत. हे मी का सांगतो तर त्यांची प्रचाराची पद्धत मला कळली की स्वप्नानं 25 वर्षात काय केलं. मग त्यांना त्याचं वयच 25 वर्ष सांगणाऱ्याचं असल्यामुळे मला झाली आहेत आज राजकारणात येऊन 40 वर्ष. 85 पासून 24 बघा. आणि त्याच्या आधीच्या 2 निवडणुकामध्ये मी प्रचार प्रमुख होतो. एक 78ची किसनरावाबादची निवडणूक आणि 80ची बारबोले अण्णांची निवडणूक. 85 पासून अनेक माझ्या सहकाऱ्यांच्या मुळे मी या तालुक्यामध्ये आठवणीत राहावी अशी कामं शासनाच्या माध्यमातून केलेली आहे. मी खूप खूप धन्यवाद देतो की परमेश्वराचे आभार मानतो. धन्यवाद नाही, आभार मानतो की हे सगळं करत असताना कुणाच्या खिशात हात घालू नये ही सुबुद्धी मला परमेश्वराने दिली. मी आमदार झाल्यानंतर मला माझ्या वडिलांनी सांगितलं की आमदार म्हणून काम करायचं असेल तर कैलासवासी गणपतराव देशमुख साहेबाचा आदर्श समोर ठेवून कर. अनेक थोरा मोठ्यांचे मार्गदर्शन लाभलं. यशवंतराव चव्हाण साहेबांचे संस्कार या महाराष्ट्रावर आहे. साहित्य असो, प्रत्येक क्षेत्रामधली जाणीव असलेली. आता मी विनोदानं त्या शिराळ्यात भाषण केलं. आता काही जणांना विनोदच कळत नाही, त्याला मी काय करणार. कळून न कळल्यासारखं करत असते. की स्वप्नानं 15 वर्ष फसवलं म्हणलं. नुसताच आधी मंजुरी आणली, मग खड्डा खाणला. मी ते भाषणात विनोद म्हणून सांगितलेलं. त्यावेळेस आमचे जयंतराव पाटील त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होता. ते म्हणले आमच्या गावात लोकांना हसवणारा कुणी आतापर्यंत वागताच आला नाही म्हणे. आणि मग मी त्या आमचे आमदार मानसिंगराव नाईकांनी मला बोलवलेलं असल्यामुळे मी त्यांना म्हणलं तुम्ही 5 वर्षात काम फार केलं, त्यामुळे तुमची गरज संपली असं लोकांना वाटलं, त्यामुळे यावेळेस निवडून दिलं नाही. मग विनोदाने स्टाईलने सांगायचं म्हणून मग मी विधानसभेतले किस्से सांगितले. पण तेवढाच तुकडा धरला. 15 वर्ष यांनी नदी लावलं पाण्यासाठी. अरे वेड्यांनो, खुळ्यांनो, 88ला अविश्वासाचा ठराव आल्यानंतर ही बार्शी पाणी पुरवठ्याचा पहिला प्रश्न लागला होता. पवारसाहेब मुख्यमंत्री होते आणि दुसऱ्या दिवशी माझा पहिला प्रश्न आहे म्हणल्यावर ते म्हणले सगळ्यात तुझे संबंध आहे म्हणले, सगळ्यांशी चांगले गप्पा हाणतो तू विरोधी पक्षनेत्याशी, तुझ्या प्रश्नापुरतं शांत राहायला सांग. आम्ही जाऊन सगळे, मग आता सगळे ज्येष्ठ होते, गणपतराव होते, NT पाटील साहेब होते, हर्षू अडवाणी होते, सगळ्या पक्षाचे मृणालताई गोरे होत्या.
त्या सगळ्यांना म्हणलं ताई माझ्यासाठी 2च मिनिटं फक्त तुम्ही शांतता पाळा, पाण्याचा प्रश्न आहे. आणि त्यांनी ऐकलं. माझा प्रश्न लागला, पुकारला गेला. मी विचारलं, बल्लूभाई देसाई राज्यमंत्री होते नगरविकास खात्याने, आणि त्यांनी सांगितलं की योजना मंजूर 1 महिन्याच्या आत ह्याचा JR निघेल. कारण 86ला आम्ही बघितलं होतं की बार्शीमध्ये तालुक्यातल्या लोकांचा राबता, फ्लोटिंग पॉप्युलेशन बार्शी शहराची जास्त आहे, प्लस तुमच्या शेजारच्या आमच्या तालुक्यातले व्यापारानिमित्त कामानिमित्त येणारी माणसं. आणि 86ला एकट्या कवे गावातल्या विहिरीनं बोरणी बार्शी शहराची ताण भागवली. हे दृश्य होतं डोळ्यासमोर. म्हणून मी ते प्रश्न, आणि तुम्हाला खोटं नाही सांगत ओमराजे, की मंजूर झाल्यापासून 5 वर्षाच्या आत बार्शीची पाणी पुरवठा योजना पूर्ण आहे. हे सगळ्या पत्रकारांना माहिती आहे. त्यावेळेस DCP पोकलॅन कुणाचे नव्हते, आणि डायरेक्ट तिथनं पाणी आलं. आणि त्या अनुभवामुळं परत 94 साली हा बोगदा आणि त्याचा बार्शी उपसा सिंचन दोन्हीची मान्यता 1 तारखेचा JR आहे. ते आम्ही बार्शीपर्यंत आणलं. यांच्या कार्यकाळात पुढे सुद्धा सरकलं नाही. बार्शीच्या पुढे सरकायला पाहिजे का नाही, पण ते सुद्धा काम करू शकले नाही. आणि दुसऱ्याच्या नावाने ओरडायचं काम कसं करून घ्यायचं ओमराजे, हे मी अनेक नेत्यांकडनं शिकलो. भूकंप झाला होता, आणि भूकंपामध्ये अनेक मृत्यू झाले, नुकसान झालं मराठवाड्यातल्या किल्लारी आणि सगळ्या भागाचं. मी त्या मिटिंगला गेलो, आणि पवार साहेब म्हणले तुम्ही कशाला आले, तुमचा काय संबंध म्हणले. मी म्हणले साहेब, धाराशिव म्हणजे त्यावेळेचं उस्मानाबादवरनं परंड्याला जायला बार्शीवरनं जावं लागतं, मग भूकंप कुठून गेला. उस्मानाबादवरनं परंड्याला जाताना बार्शीवरून जावं लागतं. गणेश दादा, भूकंप कुठून गेला म्हणलं का हवेत जाऊन तिथं लँडिंग झालं का त्याचं विमानासारखं. बरं थांबा म्हणले तुम्ही. सगळ्यांचं झाल्यावर मला म्हणले तुझं काय. भूकंपाच्या निधीतनं 100 वर्ष पूर्ण झालेल्या 2 धरणाची उंची वाढवणं आणि मजबूतीकरण करणं एवढंच माझं काम आहे म्हणलं. मी काय माझं घर पडलं आणि मला बंगला बांधून द्या म्हणायला आलो नाही म्हणलं. आणि त्याच्यात कोरेगाव आणि पाथरी या 2 धरणाचं काम झालं. पुढच्या 100 वर्षाची सोय झाली. तर डाळे पिंपळगावचं धरण माझ्या कल्पनेप्रमाणे म्हणजे 86-87 मध्ये त्याचं मंजूर होऊन भूमिपूजन झालं. मग काही ठिकाणी विरोध झाला, शका पक्षाच्या लोकांनी केला. 10 वर्ष थांबलं होतं, 7-8 वर्ष ते पूर्ण केलं. त्याचा शेवटचा निधी 2004 मध्ये मी मंत्री होतो. त्यावेळी त्या मंत्रिमंडळात उरलेल्या कामासाठी LICच्या कर्जाला मंजुरी दिली आणि ते काम केलं. आणि नारळ फोडायला काय ते वाढवायला पाणी पुजायला चुकून 4ला हे निवडून आले आणि पळत सुटलेलं गे मीच केलं म्हणले. धर म्हणलं काय आहे. 1 मिनिट राहिला. एकच सांगतो शेवटचं सगळ्याला, की सत्ता ही शस्त्र आहे. आपण 5 वर्ष अनुभव घेतोय. सत्ता ही शस्त्र आहे. शस्त्र जर दरोडेखोराच्या हातात पडलं तर जीव जाण्याचा संभव असतो, आणि शस्त्र
जर डॉक्टराच्या हातात पडल्या तर जीव वाचण्याची शक्यता असते. एवढा खोल विचार करा आणि मशालीला विसरू नका. लख पडला प्रकाश दिवट्या मशालिका, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. 1 नंबर मशीन, 2 नंबरची आणि 1 नंबर मशीन ज्याच्यावर पूर्ण नाव आहेत त्या 2 नंबरवर दिलीप गंगाधर सोपल मशाल चिन्हा पुढचं बटन दाबा आणि मला निवडून द्या तुमची सेवा करण्यासाठी आणि या तालुक्यानं मोकळा श्वास घेण्यासाठी. एवढंच मी आपल्याला विनंती करतो. जय हिंद, जय महाराज. आज या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय सोपल साहेबांच्या प्रचारार्थ आपल्या धाराशिव जिल्ह्याचे खासदार